तर आपल्या सोबत आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर पुन्हा एकदा जोडले गेलेले आहे। मनोज, माझा आवाज येतोय आपल्याला? मनोज, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? जी, आपण नेमके आता सध्या कुठे आहात आणि तिथली काय वातावरण आहे, काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण बघतोय विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि शिवसेना शिंदे गटाच्या शायना एनसी ज्या उमेदवार आहेत आपण बघतोय ते आपल्या सोबत आहेत। त्यांनी सकाळी आपण बघतोय मतदान केलेलं आहे। मॅडम, सकाळी आपण मतदान केलं आहे, काय सांगा? मला वाटते की मतदान म्हणजे एक फंडामेंटल राईट। मतदान केलं तर तुम्ही सवाल आणि प्रश्नचिन्ह करा, तुम्ही मतदान नाही केलं तर तुमचं सायलेंट स्पेक्टेटर म्हणून एक टॅग असतो। तर नक्कीच मुंबईकर बाहेर या, वोट करा आणि आम्हाला दाखवायचं आहे की जे सरकारने महायुतीचे नेतृत्वामध्ये 1.5 वर्ष काम केलं तसंच आम्ही प्रगतीचं काम आमच्या मुंबईसाठी करू। कुठेतरी मॅडम भीती वाटते, विरोधक पण मोठ्या प्रमाणामध्ये? बघा, विरोधक फक्त फॉल्स नॅरेटिव्ह स्प्रेड करतात आणि तुम्हाला माहिती आहे त्यांचं फॉल्स नॅरेटिव्ह आहे आणि तुष्टीकरणची राजकारण, वोट बँकची राजकारण। लोकांना माहिती आहे आज 4च वोट बँक्स आहे। आमचे माननीय मुख्यमंत्री नेहमीच सांगतात की महिला, युवा, किसान आणि लाभार्थी। आणि आता तुम्ही बघा की आदरणीय एकनाथजी शिंदे लाडकी बहीण योजना हे एक टॅगलाईनच नाही, लोकांना परिवर्तन भेटलं। 2.5 करोड महिलांना ह्यांचे पाठिंबा 7,500 त्यांच्या बँक अकाउंटमध्ये भेटलं। तर लोकांना माहिती आहे, महिलांना माहिती आहे, युवाची केलं तर स्टायपेंड स्कीम, इंटर्नशिप स्कीम्स, किसानचं तुम्हाला माहिती आहे की MSP असो किंवा त्यांना जे डायरेक्ट ट्रान्सफर त्यांच्या बँक अकाउंटमध्ये भेटते। तर लोक जे आहे त्यांना पाहिजे हे प्रगती, त्यांना फक्त तुष्टीकरण नाही पाहिजे। कॉमची राजनीती ते करतात, आम्ही कामचं करणार। मॅडम, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खूप कमी टक्के मतदान झालं होतं, आता ही विधानसभेची निवडणूक आहे, काय सांगाल? लोकांना काय आव्हान कराल? मी लोकांना हेच सांगणार की नक्कीच तुम्ही बाहेर या, वोट करा। तुम्ही वोट केलं तर अकाउंटेबिलिटी असणार, तुम्ही वोट केलं तर ट्रान्सपेरन्सी असणार आणि तुम्ही नाही वोट केलं तर नक्कीच परिस्थिती वाईटच होणार। तर नक्कीच तुम्ही डेव्हलपमेंटसाठी वोट करा आणि महायुतीच्या नेतृत्वामध्ये तुम्ही बघितलं इट्स ट्रायल टेस्टेड आणि त्याप्रमाणे भारी संख्यामध्ये बाहेर या। जान्हवी जी, आपण ऐकलंच आहे, मतदारांना त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि एकंदरच आता आपण पाहतोय मुंबईमध्ये जर लोकसभेचा विचार केला मनोज, तर टक्का कुठेतरी मतदानाचा कमी होता, जवळपास 44% मतदान हे झालं होतं। मात्र तो मतदानाचा टक्का वाढावा याच्यासाठी विधानसभेमध्ये निवडणूक आयोगाकडून देखील जनजागृती करण्यात आलेली आहे। वाटतंय एकंदर मतदान केंद्राकडे बघून की मतदानाचा टक्का वाढतोय? नक्कीच आपण बघितलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खूप कमी टक्के मतदान झालं होतं, 46% आपण बघितलं तर मतदान झालं होतं। पण आता ही विधानसभेची निवडणूक आहे आणि त्यामध्ये देखील आपण बघितलं तर शासनाकडून देखील नागरिकांना आव्हान करण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी आपण बघितलं तर मतदारांचा टक्का देखील आता वाढलेला आहे। पण आता कुठेतरी मतदान करण्यासाठी येत नाही आणि त्यासाठी शासनाकडून त्यांना आव्हान देखील करण्यात आलेलं आहे। तसेच जे उमेदवार आहेत त्यांच्याकडनं देखील आव्हान करण्यात आलेलं आहे आणि आपण आता बघितलं पाहिजे की जे मतदार आहेत ते आता येऊन मतदान ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी मतदान करतात का, कारण की सारखं वारंवार त्यांना आव्हान केलं की आपलं मत हे अमूल्य आहे आणि मतदान करा असं देखील सातत्याने बोललं गेलेलं आहे। आणि त्यानंतर आता हे सर्व आता आपण बघितलं तर सकाळची वेळ आणि या ठिकाणी आता मतदान करण्यासाठी नागरिक येत आहेत। आपण बघू शकता हे नागरिक आता मतदान करण्यासाठी जात आहेत। आपण बघितलं तर वेलिंग्टन हाऊस स्कूल या हायस्कूलमध्ये आणि या ठिकाणी सर्व मतदार हे मतदान करण्यासाठी जात आहेत आणि मतदान करत आहेत। सकाळचीच वेळ आणि याच्यामध्ये पण आपण बघितलं तर नागरिकांची उत्सुकता खूप आहे आणि मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।